श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी ही लक्ष्मी पंचमी म्हणून साजरी केली जाते आणि यावर्षी लक्ष्मी पंचमी शनिवारी म्हणजे 13 एप्रिल रोजी साजरी होणार आहे। संपत्ती आणि समृद्धीसाठी समर्पित या दिवशी देवी लक्ष्मीची उपवास आणि उपासना केल्याने घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं। नवीन वर्षातील पहिली पंचमी असल्याने लक्ष्मी पंचमीला विशेष महत्त्व आहे। असे म्हणतात की एकेकाळी देवी लक्ष्मी देवतांशी रुसली आणि क्षीरसागरात गेली। महालक्ष्मीचे गमन झाल्यामुळे सर्व देवता श्रीविहीन झाले। तेव्हा देवराज इंद्र यांनी देवीला पुन्हा प्रसन्न करण्यासाठी कठोर तपस्या केली आणि विशेष विधिविधांनी त्यांच्यासाठी व्रत केले। त्यांचे अनुसरण करत इतर देवतांनी देखील देवी लक्ष्मीसाठी व्रत केले। देवताच नव्हे तर असुरांनी देखील देवीसाठी उपासना हे केले। या पूजेमुळे देवी खूप प्रसन्न झाली आणि आपल्या भक्तांची हाक ऐकली। व्रत समाप्ती पश्चात माता पुन्हा उत्पन्न झाली आणि त्यांचा विवाह श्रीहरी विष्णूसह संपन्न झाला। देवता पुन्हा देवीची कृपा मिळाल्यामुळे धन्य झाले। ही तिथी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी तिथी असल्याचे मानले जाते आणि म्हणूनच ही तिथी लक्ष्मी पंचमी व्रत रूपात साजरी केली जाते। तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची आणि श्रीहरी विष्णूंची विधिविधानपूर्वक पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे। हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आपल्याला लक्ष्मी पंचमीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची। ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपलं रात्रीतून नशीब चमकून भाग्योदय तर होणारच आहे, पण त्याचबरोबर आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे। अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने अन्नपूर्णा देवीची करायची आहे। त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। हिंदू धर्मात लक्ष्मी मातेला संपत्तीची देवी मानली जाते। देवी लक्ष्मी प्रसन्न झाल्याने आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं। लक्ष्मी पूजनाचा सर्वात मोठा दिवस दिवाळीत असतो, पण त्याआधी लक्ष्मीला प्रसन्न करण्याची मोठी संधी आपल्याकडे आहे, ती म्हणजे उद्या 13 एप्रिल रोजी आहे लक्ष्मी पंचमी। लक्ष्मी पंचमीचे व्रत करून देवी लक्ष्मीची यथायोग्य पूजा केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते। त्याचबरोबर लक्ष्मी मातेला प्रिय असणाऱ्या वस्तू जर आपण लक्ष्मी मातेला अर्पण केल्या तर त्यामुळे सुद्धा आपल्या धनाच्या देवीची भरभरून कृपाही होत असते। त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मी पंचमीच्या दिवशी आवर्जून अन्नपूर्णा देवीची पूजाही करायची आहे, कारण अन्नपूर्णा देवी म्हणजे साक्षात माता पार्वतीचं स्वरूप आहे। हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे। अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते। देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळतं। जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचं घर कायम धनधान्याने भरलेलं असतं। अन्नपूर्णा देवीला अन्न, सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानली जाते आणि म्हणूनच आपल्याकडे जेव्हा लग्न होतं तेव्हा आवर्जून आपल्या मुलीला आपण तिच्या हातामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे। त्याचा अर्थ असाच होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जाईल त्या घरामध्ये देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धन धान्याची संपन्नता व्हावी। चैत्र नवरात्रीमध्ये आपण आदिशक्तीच्या 9 रूपांची पूजाही करत असतो आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून अन्नपूर्णा देवीची सुद्धा पूजाही करायची आहे। तर आपल्याला एक तामण घ्यायचं आणि तामणामध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला ठेवायचं आणि तिला आपल्याला जलाभिषेक करायचा आहे। 11 पळी पाणी आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अर्पण करायचे। प्रत्येक पळी आपण पाणी अर्पण करणार तेव्हा ओम श्री अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला 11 पळी पाणी हे अन्नपूर्णा मातेवर अर्पण करायचे। जलाभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। पुन्हा एक तामण घ्यायचं आहे, त्या तामणावर आपल्याला हळदी आणि कुंकून एक स्वास्तिक काढायचं आहे, थोड्या अक्षता ठेवायच्यात आणि त्यावर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे। आणि जी वस्तू आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचे ते म्हणजे कुंकू। कुंकुमार्चन करण्याला लक्ष्मी पंचमीच्या दिवशी विशेष महत्त्व दिलं जातं।
देवीचं नामजप करत करत एक एक चिमूट कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वाहणे किंवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन असतं। कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासूनच बनवलेले असावे। कुंकवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते, म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे। तर चला जाणून घेऊया ते कुंकुमार्चन कसं करायचं। तर आपल्याला आपल्या हाताची 3 बोटं वापरायची ह्या कुंकुमार्चन करता। आपलं अंगठा, त्याचबरोबर आपलं मधलं बोट आणि आपल्या करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात। तर या 3 बोटाच्या मदतीने आपल्याला देवीवर कुंकुमार्चन हे करायचं आहे। देवीच्या पायापासून आपल्याला तिच्या मस्तकापर्यंत कुंकू हे अर्पण करायचं आहे। प्रत्येक वेळी जे आपण कुंकू अर्पण करणार तेव्हा आपल्याला ओम श्री अन्नपूर्णाय नमः, ओम श्री अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करत करत कुंकुमार्चन हे करायचं आहे। कुंकवात शक्ती तत्व आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते, म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते। जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकवात येतात। नंतर ते कुंकू आपण लावल्याने त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते। अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले कुंकू आपल्याला एका डब्बीमध्ये साठवून ठेवायचे आहे। आणि जेव्हा पण आपण एखाद्या महत्त्वाच्या कार्याकरता जाणार असतील किंवा कोणत्याही आपली मुलं परीक्षेला जाणार असतील, नोकरीच्या इंटरव्ह्यूला जाणार असतील की कोणत्याही महत्त्वाच्या कामानिमित्त आपण बाहेर जाणार असेल तर आवर्जून हे कुंकू आपल्याला कपाळाला लावायचं आहे। किंवा हा टिळक तुम्ही दररोज तुमच्या कपाळावर लावला तरीही खूपच प्रभाव पडतो, कारण ह्यामध्ये देवीची तत्व असतात। आणि असं कुंकू जर आपण दररोज आपल्या कपाळावर लावलं तर निश्चितच आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळणार आहे। अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे, तुम्ही करून तर बघा। लक्ष्मी पंचमीच्या दिवशी जर तुम्ही ही अन्नपूर्णा देवीची सेवा केली तर तुम्हाला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे। आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो। ही स्वामीचरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।